मित्रांनो, आजचा व्लॉग व्हिडिओ शूट करण्यासाठी मी नांदेडहून बासरला आलेलो आहे। तर इथे सरस्वती मातेचं भारतातील एकमेव मंदिर आहे। किती छान मंदिर आहे तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला बासरला यायची इच्छा होत असेल तर आमचा हा व्हिडिओ बघा, कारण मी बासरची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शूट केलेली आहे। तुम्हाला खास करून हा व्हिडिओ पाहून मदत होईल तुम्हाला बासरला आल्यानंतर इथे फिरण्याकरिता। तर चला तर मग आता मी रेल्वे स्टेशनला आलेलो आहे नांदेडच्या। तर इथे हुजूर साहेब नांदेडच्या स्टेशनची तुम्हाला मी थोडी झलक दाखवत आहे। इथून आता आपण आपली गाडी उद्योस्तोवर मी शूटिंग करत आहे। तर किती छान आहे नांदेडचं रेल्वे स्टेशन हे सुद्धा पाहून घ्या तुम्ही। जर तुम्ही नांदेडहून जायचा इच्छा असेल तुमची तर 9:30 वाजता गाडी आहे, सकाळी 7 वाजता एक गाडी आहे मित्रांनो नांदेडहून बासरला जाण्याकरिता। तर आता गाडी आमची आलेली आहे, त्याकरता मी हे पायऱ्यावरून 4 नंबरला गाडी लागते दररोज नांदेडहून बासरला जाण्याकरिता। तर तिथे आलेलो आहे, तिथून सुद्धा मी तुम्हाला पूर्ण नांदेडचं रेल्वे स्टेशन हे दाखवत आहे। तर आमची आता गाडी आलेली आहे, आता आम्ही तिकीट काढून पण घेतलेलं आहे। आता गाडीमध्ये बसून मी आणि माझा मित्र बासरला सरस्वती मातेचं दर्शन घेण्याकरिता जात आहे। तर जाताना वाटेने रेल्वेमधून खूपच सुंदर निसर्गाचा व्ह्यू मला दिसल्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट केलेला आहे। सर्व स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, त्यासाठी लास्टपासून आमचा व्हिडिओ पहा। आता बासर रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्ही गाडीमधून उतरून आता सरस्वती मातेच्या मंदिराकडे जाण्याकरिता इथे बाहेर आलेलो। तर इथून मित्रांनो तुम्हाला जाण्यासाठी फ्री बस सेवा देखील उपलब्ध आहे। तर इथे आम्ही आल्यानंतर आता बस आलेली आहे आणि या बसमध्ये बसून आम्ही बासरच्या मंदिरापाशी आलेलो आहोत। तर इथे सरस्वती मातेच्या मंदिराच्या भोवती तुम्हाला जत्रेमध्ये काही पण घेण्याकरिता इथे खूपच दुकानं लागली आहेत, ते इथे तुम्ही घेऊ शकता, नाश्ता देखील करू शकता। खूपच सुंदर असे तुम्हाला खेळणी पसारा इथे मिळते। इथून आल्यानंतर मित्रांनो पेन आणि वही घ्यायला विसरू नका, कारण की सरस्वती मातेपासून इथून नेहमी पेन आणि वही घेऊन जातात लेकरांना लिहिण्याकरिता। तर आता आम्ही इथून पाहून मधामध्ये आता जायचं ठरवलं मी। तर तुम्हाला मधली बारीमधली देखील मी तुमच्यासाठी व्हिडिओची शूटिंग घेतलेली आहे। तर पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे। हे आहे मेन मित्रांनो सरस्वती मातेचे मंदिर आणि किती छान गार्डन आहे याच्या आजूबाजू भोवताली। खूपच इथं आल्यानंतर तुम्हाला एक दिवस करमेल असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल इथे। तर अवश्य एक वेळेस येऊन तुम्ही इथला ट्राय करा। तर मित्रांनो बारीमध्ये आता थांबून आता मी चलत मी तुमच्यासाठी पूर्णतः बारीची देखील शूटिंग करत आहे। तर आता आपण दर्शनासाठी मंदिराकडे जात असतानाची शूटिंग मी ही घेतलेली आहे। तर खूपच सुंदर असे सरस्वती माताचे भारतातील एकमेव मंदिर हे तुम्हाला बासर तेलंगणा राज्यामध्ये पाहायला मिळेल। तर आता मंदिरामध्ये आलो तर तुम्ही पाहू शकता इथे लहान लहान लेकरं बसून त्याच्या हाताने अक्षर रेखाटणं चालू आहे। तर आता बारीला दर्शनाचे आहे आणि इथं आम्ही बारीमध्ये थांबून सुद्धा तुमच्यासाठी मी व्हिडिओ शूट करत आहे मित्रांनो। खूपच सुंदर एका दिवसाचा तुमचा टूर होणार आहे। तर एक वेळेस तुम्ही अवश्य भेट द्या बासरला येऊन। तर खूपच गर्दी होत असते इथे दर्शनाकरिता, तुम्ही लवकरात लवकर येऊन हे बासर पाहून घ्या। खूपच शांत वातावरण इथे तुम्हाला पाहायला मिळेल। हे तेलंगणा राज्यामध्ये असल्यामुळे इथे मंदिर खूपच सुंदर असे बांधले गेले आहेत। प्रत्येक जागी मूर्त्या देखील सुंदर सुंदर ठेवल्या आहेत। दर्शन आमचं झालेलं आहे, मधामध्ये शूटिंग करण्यास सक्त मनाई होती मंदिरामध्ये। तर पूर्ण मी तुम्हाला दर्शन झाल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या आजूबाजूभोवतीची तुम्हाला शूटिंग दाखवत आहे। मंदिराचं दर्शन झाल्यानंतर भाविक भक्त जे आहे मंदिराची फोटो काढत आहेत आणि इथे तुम्हाला बसण्यासाठी मिळते जागा। इथे तुम्ही बसून मन ध्यान लावून तुम्ही इथे सरस्वती मातेपाशी बसू शकता। तर खूपच मजा आलेली आहे आम्हाला इथे फिरण्यासाठी। तर तुम्ही पण लवकरात लवकर एक वेळेस नक्की येऊन बासरचा सुंदर परिसर असा पाहून घ्या। तर मित्रांनो आता मी गार्डनमध्ये आलेलो आहे दर्शन झाल्यानंतर। इथे तुम्हाला मी गार्डनमधली शूटिंग आणि इथे वरती जाण्यासाठी मित्रांनो हा मार्ग आहे। इथे तुम्हाला मोठमोठे दगडं वगैरे पाहायला मिळतात आणि इथे तुम्हाला दगडामधली सरस्वती माता सुद्धा पाहायला मिळेल। तर हे पण पाहायला विसरू नका मित्रांनो, कारण की इथं आल्यानंतर तुम्हाला फिरण्याकरिता खूपच सुंदर असं ठिकाण आहे, गार्डन आहे। तर या वाटेने तुम्ही वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे लोखंडासारखा वाजणारा दगड देखील पाहायला मिळतो। सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओला आमच्या सुरूपासून अंतपासून नक्की बघा। तर खूपच सुंदर असं जंगल असल्यासारखं आहे इथे आणि इथं आल्यानंतर तुम्ही चलण्याकरता तुम्हाला रस्ता देखील त्यांनी बांधलेला आहे आणि इथे खूप मोठमोठाले दगडं देखील आहेत तुम्हाला इथं फोटोशूट करण्याकरिता। तर आता आपण दगडामधली सरस्वती मातेचं मंदिर आहे तिथे पाहण्याकरिता आपण आता जात आहोत। इथं तुम्हाला 5 ते 10 रुपये तिकीट घेतलं जातं इथं पाहण्याकरिता। तर ते तिकीट काढून तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता। तर त्यासाठी तुम्हाला रांगत
दर्शनासाठी मध्ये जावं लागतं आणि तिथे जाऊन देवीचं दर्शन घ्यावं लागतं. तर खूपच एक्साइटमेंट आहे तिथं जाण्याकरिता प्रत्येकाला इथं नवीन आल्यानंतर. आणि त्या जागेमधून फक्त एकच व्यक्ती मावू शकतो, एवढीशी छोटीशी जागा आहे. तर इथून खूपच बारी लागत असते. इथं पण तुम्ही आल्यानंतर हे पण अनुभव नक्की घ्यायला विसरू नका. हा मोठा दगड दिसतोय ना, त्याच्या खालीच सरस्वती मातेचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी छोटीशी एक गुफा आहे, त्याच्यामधून लवून तुम्हाला रांगत जावं लागतो. पाहू शकता. तर आता मध्ये मी तुमच्यासाठी हा कॅमेरा घेऊन मध्ये जात आहे. तर रांगतच जावं लागतं. किती छोटीशी जागा आहे मित्रांनो. आणि इथे खूप सारे मधामध्ये बसायला जागा, 10 मुलं बसू शकतील एवढी जागा आहे इथे. तर एक वेळेस आल्यानंतर इथं एक्साइटमेंट खूपच वाटते. इथं हे ट्राय करा, विसरू नका तुम्ही. इथे बघा तुम्ही सरस्वती मातेचं मधलं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही रांगत बाहेर निघत आहे. खूप मस्त मजा येणार आहे एका दिवसाच्या टूरसाठी. तर एक वेळेस तुम्ही इथे तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत येऊन पाहू शकता हे सुंदर ठिकाण. आता आम्ही धोंड्यावरती येऊन इथे पूर्ण बासर सिटीचा नजारा घेत आहे. तिथं किती गार्डन मस्त आहे. खूप झाडी असल्यामुळे इथून खूप सुंदर असा व्ह्यू मिळत होता. तर इथे येऊन सर्वजण पाहत असतात, तुम्ही पण येऊन पहा. इथं देखील सरस्वती मातेची मूर्ती आहे मित्रांनो या गार्डनमध्ये सुद्धा. सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी माहिती देत आहे, त्यासाठी आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपासून नक्की पहा. सर्व फिरून झाल्यानंतर तुम्ही किती मोठमोठाले दगड आहेत. आपल्या इकडे पाहायला एवढाले मोठाले दगड मिळत नाहीत, ते एकमेव आंध्र प्रदेशमध्येच मिळतात, तेलंगणामध्ये. तर पूर्ण सिटी मी तुम्हाला मोबाईलच्या दिशेने कवर करून दाखवायचा प्रयत्न करत आहे. सुंदर असा तुमचा व्ह्यू पाहायला मिळतो तुम्हाला एकमेव बासरमध्येच. बासर आल्यानंतर हे गार्डन पाहायला विसरू नका. परत जर तुम्ही विसरून गेलात तर तुम्हाला असं व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर वाटेल अरे यार आपण खूपच मिस केलं आहे. या दगडावरती चढण्यासाठी थोडंसं सावकाश सांभाळून चला, कारण की खूपच धोंडे मोठमोठाले आहेत, धरायला पकड धरून चांगल्या प्रकारे. तर मित्रांसोबत आल्यानंतर खूपच एन्जॉयमेंट होतो. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे ना, आम्ही पूर्णतः हे पाहून घेतलेलं आहे. तर इथून आता पाहणं झाल्यानंतर आता आपण मंदिरामध्ये पुन्हा आलेलो आहोत, कारण की मंदिराच्याच लेफ्ट साईडला हे आहे. तिथून पुन्हा मंदिरामध्ये तुम्हाला यावं लागतं, मंदिरातून तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तर सरस्वती मातेचं सुंदर मंदिर असं तुम्हाला पाहण्याकरिता बासरमध्येच मिळतं. भारतातील एकमेव सरस्वती मातेचं मंदिर हे तेलंगणा राज्यामध्ये आहे मित्रांनो, बासर या ठिकाणी. तर मंदिराला आता आम्ही प्रदक्षिणा घातलेल्या आहेत आणि खूप सुंदर असा आमचा अनुभव झालेला आहे. इथं पाहण्याकरिता आम्हाला खूप सुंदर मंदिर मिळालेलं आहे सरस्वती मातेचं. तर तुम्ही लवकरात लवकर येऊन हे पूर्ण पाहून घ्या. तुमच्या खूपच मनाला शांती मिळेल. इतकं सुंदर ठिकाण तुम्हाला पाहण्याकरिता मिळेल. नांदेडपासून अगदी 80 ते 90 किलोमीटर अंतरावरती हे सरस्वती मातेचं मंदिर आहे. त्यासाठी तुम्ही सर्व फॅमिली घेऊन जा मित्रांनो. जर तुम्ही कार घेऊन गेलात तर तुम्हाला 1000 रुपये चार्जेस लागतील, आणि जर तुम्ही रेल्वेने गेलात तर तुम्हाला 30-40 रुपये तिकीट लागेल. तर तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही गाडीवर मोटरसायकलने जाऊ शकता, कारने जाऊ शकता किंवा रेल्वेने जाऊ शकता. तिन्ही तुमच्याकडे ऑप्शन आहेत. टू व्हीलरने गेलं तर तुम्हाला 200-300 रुपये खर्च येईल, कारने 1000 रुपये आणि 100 रुपये रेल्वेने खर्च येईल. तर सर्व फॅमिलीसोबत गेल्यानंतर खूपच सुंदर असं इथे साड्या देखील ठेवल्या गेल्या आहेत मित्रांनो, तुम्हाला सरस्वती मातेच्या चरणी ठेवलेल्या. तर तुम्हाला साडी आवडत असेल तर इथं तुम्ही परचेस करून घेऊ शकता आणि घराकडे आणून नेसायला तुम्ही घेऊ शकता. आणि किती सारी पब्लिक इथे बसून ध्यान लावत आहे. तर पूर्णतः मी कवर केला आहे व्हिडिओ. तर खूप शांत वातावरण इथं तुम्हाला पाहायला मिळतं, त्यासाठी तुम्ही आवर्जून या. तर मित्रांनो, इथे शाळेच्या लेकरांनी सरस्वती मातेचे सर्व जेवढे रूप आहेत ना तेवढे त्यांनी रूपं घेतले होते, आणि यांना मी विचारून त्यांची शूटिंग घेतलेली आहे. किती छान प्रकारे त्यांनी टोप वगैरे घातलेले आणि रूपं घेतलेली आहेत. सर्व काही आम्हाला हे पाहायला मिळालं. खूपच आमचं भाग्य आहे. ते मी शूट घेतलेलं आहे. तुम्ही पण आमच्या व्हिडिओमध्ये पाहत आहात. किती छान प्रकारे तुम्हाला वाटत आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर आशा करतो हे बी तुम्हाला व्हिडिओ शूटिंग तुम्हाला आवडली असेल. पूर्णतः शाळांच्या लेकरांची शूटिंग मी घेतलेली आहे. त्यांना ड्रेस कोड वगैरे दिला होता आणि त्यांनी पूर्णतः प्रत्येक जणांनी अलग सरस्वती मातेचं रूप घेतलेलं आहे. सर्वांनी खूपच चांगला आम्हाला हे पाहायला मिळालेलं आहे. आणि ते सर्वजण थांबून त्यांनी पण त्यांनी फोटोशूट करायची होती त्यांना, आणि त्यांना विचारून मी त्यांची फोटोशूट केलेलं आहे मित्रांनो. तर हे दृश्य पाहायला मिळालं आम्हाला खूपच सुंदर असं. तर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. हे कधीतरी पाहायला मिळतं असं, तुम्ही आल्यानंतर हे तुम्हाला पाहायला नाही मिळणार. तर बाकी सर्व काही मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, ते तुम्हाला प्रत्येक स्टेपला पाहायला मिळेल.
आणि तुम्ही सरस्वती मातेचं दर्शन घेण्याकरिता तुम्ही वर्षातून 4-5 वेळेस तर आरामशीर येऊ शकता. एक वेळेस नक्की येऊन ट्राय करा. तुम्ही बार येसाल याची खात्री मी तुम्हाला देतो, कारण की मला खूप इथं फिरण्याकरिता आवडत असतं. तर मित्रांनो, आता तिथला फोटोशूट झाल्यानंतर आता बाहेर गार्डनमधली मी तुम्हाला शूटिंग करून दाखवत आहे. किती सुंदर असं गार्डन जे आहे मंदिराच्या आजूबाजू भोवताली परिसरामध्ये आहे. तर इथून आता आपण बाहेर पडत आहोत. इथं तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर खरेदी देखील करू शकता, परचेस करून घ्या. जे तुम्हाला हवं आहे ते. पेन आणि वही घ्यायला मात्र विसरू नका, काही घ्या न घ्या. इथे खूप सारे बंदर मस्त प्रकारे खेळत होते, त्यांची पण थोडी मी शूटिंग घेतलेली आहे, कारण की खूपच उड्या मारत होते ते. आम्हाला ट्रेनला यायला वेळ होता म्हणून. तर मंदिर खूपच छान दिसत होतं मित्रांनो, त्यासाठी देखील मंदिराची शूटिंग घेतली आहे. आणि सरस्वती माता देखील इथं पहाडावरती आहे. एक गोदावरी नदीकाठी आहे, एक मंदिरामध्ये आणि एक इथं पहाडावरती, म्हणजे 3 ठिकाणी तुम्हाला सरस्वती मातेचं दर्शन घ्यायला मिळेल. तर खूपच छान असा हा तुमचा 1 दिवसाचा टूर होणार आहे. त्यासाठी आवर्जून बासर इथे येऊन तुम्ही हे पूर्णतः पाहू शकता. खास करून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट केला आहे, कारण की मला खूपच भारी वाटला हा. तर मित्रांनो, आता आम्ही गोदावरी नदीकाठी आलेलो आहोत इथं सरस्वती मातेचं दर्शन घेण्याकरता. इथे देखील तुम्हाला नाश्त्याची सोय ते वगैरे सर्व काही मिळेल मित्रांनो. तर इथे तुम्ही सर्वप्रथम येऊन गोदावरी नदीमध्ये हातपाय वगैरे धुवायचे, आंघोळ धुवायची आणि मग सरस्वती मातेचं दर्शन घेण्याकरिता मंदिराकडे जायचं. पण इथं आम्ही थोडा उशीर आलो, आम्हाला नवीन असल्यामुळे माहीत नव्हतं. पूर्णतः माहीत करूनच तुमच्यासाठी मी व्हिडिओ शूट केला आहे, कारण की नवीन आलेल्या कोणालाही माहीत नाही. तर इथे तुम्ही गोदावरी नदीकाठी सरस्वती माता आहे त्याचे तुम्ही शूटिंग करू शकता, इथं फोटोशूट करू शकता. आंघोळ करून गोदावरी नदीकाठी तुम्ही पुन्हा दर्शनासाठी जाऊ शकता. तर आम्ही सर्व काही 1 दिवस पूर्ण घालून हा पूर्ण परिसर पाहिलेला आहे, त्यासाठी मी तुमच्यासाठी खास करून ही शूटिंग घेतलेली आहे. तर आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडेल. हे व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघून इथे फिरायला आलात ना, तुम्हाला सर्व ठिकाणं पाहायला मिळतील. तर इथे महादेवाची सुद्धा पिंड आहे, नंदी आहे गोदावरी नदीकाठी, त्याची शूटिंग घेतलेली आहे. आणि इथं आंघोळ करा मित्रांनो. इथे तुम्हाला आंघोळ करणं होत असेल तर हातापाय धुवून तुम्ही सर्व परिसर पाहू शकता. खूपच छान असं तुम्हाला हे लोकेशन पाहायला मिळतं. किती शांत गोदावरी नदी दिसत आहे, किती सारं पाणी आहे गोदावरी नदीमध्ये तुम्ही पहा. इथे तुम्हाला बोटीमध्ये बसून गोदावरी नदीसुद्धा पूर्ण फिरता येते. तर इथे सध्या आम्ही फिरलो नाहीत, कारण की आम्हाला उशीर झाला होता, त्यासाठी आम्ही बोटीमध्ये बसून पूर्ण गोदावरी नदी फिरली नाही. नेक्स्ट टाईमला आम्ही जेव्हा येसाल ना, तेव्हा ते गोदावरी नदीमध्ये फिरून तुम्हाला पूर्णतः मी व्हिडिओ टाकेल मित्रांनो बनवून नवीन. तर आशा करतो तुम्ही आमचा व्हिडिओ पाहून एक वेळेस नक्की येसाल बासर इथे सरस्वती मातेचं दर्शन घेण्याकरता. तर इथे जोडपे येत असतात, कपल्स येत असतात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड येऊन पूर्णतः मंदिर पाहत असतात. तर तुम्ही तुमच्याकडे गर्लफ्रेंड असेल तर गर्लफ्रेंडला नक्की घेऊन या, नाहीतर घरच्या फॅमिलीला घेऊन या, बायकोला घेऊन या. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत रेल्वे स्टेशनकडे. आता आमची गाडीचा टाईम झाला असल्यामुळे बासरचं रेल्वे स्टेशन किती सुंदर आहे आणि किती सुंदर त्याला कलरिंगसुद्धा दिलेली आहे. इथे पूर्णतः बासरच्या देवीचीच सरस्वती मातेचीच माहिती दिलेली आहे मंदिरामध्ये. आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्णतः मंदिरासारखं रेल्वे स्टेशन हे बांधलं गेलेलं आहे. तर या रेल्वे स्टेशनमध्ये तुम्ही सर्व काही माहिती आहे त्याची पण मी शूटिंग घेतलेली आहे, कारण आमची ट्रेन यायला टाईम होता, आम्ही तिकीट काढून घेतलं होतं. तर सुंदर असं रेल्वे स्टेशन तुम्हाला पाहायला देखील बासरमध्ये मिळणार आहे. हे पण तुम्ही आवर्जून पाहून घ्या पूर्णतः रेल्वे स्टेशनमध्ये फिरून. खूपच सुंदर असे छायाचित्र इथे काढले गेलेले होते. तर मी त्याची प्रत्येक ठिकाणची तुम्हाला मी शूटिंग करून दाखवत आहे, रेल्वे स्टेशनची सुद्धा. तर मित्रांनो, हे बासर स्टेशन. आता आमची गाडी यायचा टाईम झाला आहे आणि आमची आता गाडी आलेली आहे. तर मित्रांनो, आता गाडीमध्ये बसून आम्ही आता नांदेडला वापस चाललो आहे. तर आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर इतकी सारी पब्लिक जी आहे मित्रांनो बासर पाहण्याकरिता आली होती. तुम्ही पण एक वेळेस नक्की येऊन ट्राय करून बघा, तुम्हाला बासर खूपच छान वाटेल. तर आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर एक वेळेस नक्की सबस्क्राईब करा, कारण की असेच रोज नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी टाकत जाईल. तर भेटूया मग मित्रांनो, बाय.